गोलंदाजीसाठी. मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी रुपेशने देखील केली होती. अवघ्या 2 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि त्या षटकामध्ये एकूण जर आपण पाहिलं तर सामन्याला सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम्स, बोथ द कॅप्टन्स अँड बोथ द अंपायर्स. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल. ओहो, रुपेश पहिला बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ओहो, पुढे आले जरूर. नॉट आउट. पहिलाच बॉल पहा काय बॉल हाताळला रुपेश यांनी. कोणता संघ फायनल मध्ये दाखल होईल या स्पर्धेच्या चॅम्पियन ट्रॉफी 2024. पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव आलाय. पुढचा बॉल चांगला पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक येथील डीप मधून केऊर हडकर बॉल वरती पोहोचले जरूर. प्रथमेश हडकर यांचे सख्खे बंधू. काहीतरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर संघाचं खातं उघडलंय. स्लोअर वन बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. काय बॉल हाताळलाय पहा रुपेशने. आतमध्ये आलाय बॉल पिचिंग झाल्यानंतर. ही ओळख आहे या खेळाडूची. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, उलटा, गुगली असे विविधतेने नटलेले चेंडू हाताळण्यात माहीर असणारा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं पहिलं षटक तो हाताळतोय आपल्या संघासाठी. ओहो, यावेळेला देखील आतमध्ये येणारा बॉल ओळखलाय बॉलला आणि बॉलला पाठवलंय ओमकारने. सीमारे देखील आक्रमण फुल टोन वसूल. पुन्हा एक बॉल मैदानामध्ये आलाय आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय त्या ठिकाणी गोशांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 6 या आकड्यावर. शेवटचा एक चेंडू अजूनही बाकी आहे. लो फुल टॉस, फुल टॉल वसूल. आता मात्र बॉल गेलाय सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 6. येतोय ओमकारच्या बॅट मधून. थँक यू. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक 2 अक्षय आलेत. अक्षयचा पहिलाच बॉल. हो, पहिलाच बॉल हा काय हाताळलाय गोलंदाजाने. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 12 या आकड्यावर. घावडे युवा प्रतिष्ठान आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2024 दिवस क्रमांक 1 पहिली सायंकाळ आपण पाहतोय या स्पर्धेची सेमी फायनलची ही लढत.
उपांत्य फेरीचा आज सामना कोणता संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये म्हणजेच फायनल मध्ये दाखल होणार. पुढचा बॉल सोडून दिलाय. पंचाने आपले दोन्ही हात बाहेर काढलेत. वाईट बॉल आणि या वाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 13 या आकड्यावर. पुढचा बॉल आक्रमण बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. हा बॉल शोधून आणावा लागेल. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय. या फटक्यामध्ये एवढी ताकद होती ना, की हा बॉल गेलाच होता आउट ऑफ द पार्क. 2 धावा पंचांनी घोषित केल्यात. चला पंचांचं लक्ष आहे प्रत्येक बॉलवरती. पण याची नोंद घ्यायची आहे. थँक्यू. पुढचा बॉल चांगला हाताळलाय गोलंदाजाने. आतमध्ये येणारा हा चेंडू आणखीन एक निर्धाव बॉल येतोय. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 15 या आकड्यावर. 3 चेंडू अखेरीस 15 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बॉलला पाठवलंय गोशांकित क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 16 या आकड्यावर. पुढे आलाय. पुढे येऊन हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. नाव आहे तुळशीदास. बरोबर कनेक्शन. चांगला बॉल पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतील श्लोक बॉल पर्यंत. यस पोहोचलेत देखील. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डायरेक्ट थ्रो. यस डायरेक्ट थ्रो आणि फलंदाज तुळशीदास बाद. विकेट. चला नवीन फलंदाज या लवकरच. नवीन फलंदाज मैदानामध्ये या त्वरितच. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. निखिल गावडे. नरी पार्क मैदानातील नाझीम गुल्ली म्हणून प्रसिद्ध असणारे आमचे मित्र लौकिक राणे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 23 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 चा खेळ आणि षटक हाताळण्यासाठी गौरव आलेच. हो रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न चांगला प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात. आमचे मित्र सध्या मात्र मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. सुहासजी भंडारे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं देखील सहर्ष स्वागत चॅम्पियन ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये. पहा प्रत्येक जण ही स्पर्धा पाहण्यासाठी मैदानामध्ये येतोय. काही जे आमचे मित्र आहेत ते ऑनलाईन देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पण त्यांना देखील आतुरता आहे या स्पर्धेची. ओहो उडवलाय बॉल. यावेळेला हवेमध्ये आहे अभिजित फाटक. सोपा झेल पकडतील. चूक होणार नाहीये त्यांच्याकडून आणि फलंदाज
नवीन फलंदाज आहेत प्रसाद. चांगला बॉल पाहायला मिळालाय. उलटा चेंडू हाताळला जातोय. बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय गोलशंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 26 या आकड्यावर. 26 ऑन अ बोर्ड. यावेळेला उडवलाय बॉल. बॉल गेलाय या सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय. थँक यू. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण केलंय. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस, दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. पहा काय बॅकअप दिलंय प्रथमेश षडकर यांनी. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 32. यावेळेला देखील पुन्हा एकदा बॅकफुट वरती येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय जरूर. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण देखील केल्या आहेत. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 या आकड्यावर. आतमध्ये येऊ नका. फलंदाजांना विनंती असेल. कारण वेळेचं बंधन आहे. अंधाराचं देखील सावट आहे या संपूर्ण मॅच वरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक. गोलंदाजीसाठी आले श्लोक. चला स्पीडअप घ्या. नरे पार्क बॉईज आपणास देखील विनंती आहे, आपण देखील स्पीडअप घ्या. कारण सेकंड इनिंग मध्ये आपल्यालाच फलंदाजी करायची आहे. श्लोकचा पहिलाच बॉल चांगला हाताळलाय. अलॉंग विथ द कार्पेट लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक गौरव पोहोचलेत बॉल पर्यंत. यस, डायरेक्ट थ्रो. चांगलं क्षेत्ररक्षण. पहा काय कलेक्शन पाहायला मिळालंय. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 35. स्लोअर वन बॉल होता. मोठा फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवतायत. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केऊल डायरेक्ट थ्रो. रन मात्र मिळणार नाहीये. एकच धाव मिळेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 36. कर्णधार चांगलं बॅकअप देत असताना पाहायला मिळत आहेत. एक भाऊ जर आपण पाहिलं तर मिड विकेटला आहे. दुसरा भाऊ आपण पाहतो या संघाचा कर्णधार कव्हर क्षेत्रामध्ये तैनात आहेत. चांगला फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल का? अडवलाय जरूर हा बॉल. 2 धावा धावून त्या ठिकाणी पूर्ण देखील केल्यात. वन शॉट आहे. वन शॉट. एकच धाव आहे. प्रत्येक गोष्टीकडे पंचांची करडी नजर आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 37 या आकड्यावर 37. चला स्पीडअप घ्या. फलंदाजी करत असलेला संघ तोच बॉल युज केला जातोय जो आधीपासून आपण खेळताय. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहेत. त्याच्याकडून चूक झाली आहे. पुन्हा एकदा
2 धावा पूर्ण देखील केल्या त्या ठिकाणी. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 39 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं या गोलंदाजाने. युवा उदयोन्मुख खेळाडू याच विभागातील, याच मैदानातील आणि याच परिसरातील आहे. नाव आहे श्लोक. स्लोअर वन बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न अडवलाय. यस, अडवलाय बॉलला. काय क्षेत्ररक्षण केलंय पहा लॉंग ऑफ मध्ये गौरवने आणि फलंदाज जर आपण पाहिलं तर प्रसादची खेळी संपुष्टात. आणखीन एक विकेट येते. थँक यू. नवीन फलंदाज आहेत अजय. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 40. शेवटचा चेंडू शिल्लक 40 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचा बॉल समोर खेळलाय हा फटका. अभिजित बॉल पर्यंत पोहोचतील का? यस, पोहोचलेत. आणखीन 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण देखील केल्या आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस, प्रथमेश आहेत. पण नक्कीच फलंदाज बाद होईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 4 षटकांच्या समाप्तीनंतर 42 या आकड्यावर जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 43 धावांची गरज असेल. चला लगेचच 2 सलामीवीर फलंदाज या अंधाराचं सावट आहे या मॅचवर. आणि विनंती असेल क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघ त्वरित क्षेत्ररक्षण रचून घ्यायचंय. धन्यवाद. चला 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये या. 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. गावडे युवा प्रतिष्ठान आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2024 ही स्पर्धा. आज या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली सायंकाळ, सेमी फायनलची ही मॅच. कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होणार याकडे देखील प्रेक्षकांच्या नजरा आहेत. 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता मात्र 43 धावांची गरज असेल. टीम नरे पार्क बॉईज या संघाला 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. अभिजित फाटक आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय मागच्या मॅचचा हिरो गौरव मैदानामध्ये आलाय. चला क्षेत्ररक्षण रचून घ्या. चला क्षेत्ररक्षण रचून घ्या. विनंती आहे टीम. नरे पार्क बॉईज विरुद्ध चोवीस बॉल जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. गौरव. निखिलचा पहिलाच बॉल पहा. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे आणि सकाळपासून ते दाखवलंय या गोलंदाजाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये.
ती माझ्याकडे वेग आहे हे दाखवले त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या सकाळच्या सत्रामागूनच. निखिल गावडे गोलंदाजीसाठी पहिला बॉल निर्धाव आलाय. मॅचचं समीकरण बदललंय. 23 मध्ये करायचे आहे 43 धावा. पुन्हा एकदा आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. बरोबर टप्पा हाताळला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. गुड लेंथ वरती हा बॉल पिचिंग होतोय. प्रत्येक बॉल या ठिकाणी हाताळला जातोय निखिल गावडेच्या माध्यमातून. लगातारचे 2 चेंडू निर्धाव आलेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. मार्गस्थ आहे. येस, यावेळेला क्लीन बोल्ड, यॉर्कर, दांडीगुल, विकेट. निखिल गावडे वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. हो, आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. हा बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. संपूर्ण दिवसभरामध्ये त्याने सांगितलं, दाखवलं का मी 500 किलोमीटरचा प्रवास करून मुंबई गाठली आहे. वेंगुर्ला, कोचरा या ठिकाणाहून मी मुंबईच्या परळच्या नरे पार्क मैदानामध्ये आलोय. माझ्या संघाला घेऊन मी सेमीफायनल गाठली आहे. सेमीफायनल मला जिंकायची आहे. फायनलमध्ये माझ्या संघाला दाखल करायचं आहे. त्याच्यासाठीच प्रयत्न करतोय. नाव आहे निखिल गावडे. त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर याच विभागातील, याच मैदानामधील फलंदाज अक्षय लोके. यावेळेला आणखीन एक वेगवान, यावेळेला रफ्तार पाहायला मिळाला आणि आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निखिल गावडे प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अवघी एकच धाव त्याने खर्च केली आहे आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील पटकावली आहे. निखिल गावडे षटक क्रमांक 1. उद्या उद्या पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. उद्या रविवार दिनांक 26/5/2024 उद्याच्या सकाळच्या सत्रातील पहिला सामना STMM गावकरवाडी पडेल विरुद्ध KCC जेटेवाडी मिटबाव या दोन बलाढ्य संघांमध्ये होईल. सकाळी ठीक 8:30 वाजता आपण मैदानामध्ये रिपोर्टिंग करायचंय. 9 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. आपण याची नोंद घ्या. उद्या होणारा दुसरा सामना अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी आयनल विरुद्ध गिरेश्वर डायमंड 11 अनुसुरे. अशा दोन बलाढ्य संघांमध्ये हा दुसरा सामना खेळवला जाईल. तिसरा सामना होईल नवनाथ 11 हडी अ विरुद्ध रामेश्वर रॉयल. RR11 डोंबिवली विरुद्ध सुपरस्टार मिटबाव. संघर्ष कोचरा विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स आणि साई स्पोर्ट्स मिटबाव अशा या बलाढ्य संघांमध्ये उद्याचं सकाळचं सत्र आणि दुपारचं सत्र या ठिकाणी पार पडलं जाईल आणि त्यानंतर मात्र फायनलचा अंतिम सामना जो आहे तो मात्र सायंकाळी ठीक 6 वाजता याच मैदानामध्ये खेळवला जाईल. हो, अभिजीतसाठी पहिलाच बॉल पहा. अजयने काय वळण दिलंय बॉलला. पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर लेग बाईज आणि ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. हा.
टाइम नाही उद्या बघू. अरे उद्या तर उद्या मग तू का बोला फायनल मारणार हा कोण नाही मॅच मारणार तू काय बोलला फायनल मारणार फायनल मारणार बघू आपलं तो हरलेला नाही की आहे हारले बारे बोलवत यावेळेला उडवलाय अभिजितने हा बॉल. बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. येतोय चौकार अभिजित फाटक यांच्या बॅट मधून. गेला ना 4 धावा आहेत निखिल. त्याच्यामध्ये पडला भाऊ त्यामध्ये पॅसेज मध्ये पडला काय नाही 4 बॉल 8 झाले. 8 धावा धाव फलकावरती झाल्यात. पुढचा बॉल उडवलाय आणखीन एक बिग हिट अभिजित फाटक यांच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोचली आहे धाव. 12 धावा धाव फलकावरती झाल्यात. पुढचा बॉल समोर चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत ओमी बॉलला पकडतील तोपर्यंत एकच धाव मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोचले धाव फलकावरती 13 या आकड्यावर. मॅचचं समीकरण शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि या 12 मध्ये करायच्या आहेत 30 धावा. 12 बॉल मध्ये 30 धावांची गरज. दास यांचा मॅचचं समीकरण बदललंय. 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये आणखीन 30 धावांची गरज आहे. सेमी फायनल. कव्हरलाच खेळायचे कव्हरला. त्यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मॅचचं समीकरण बदललंय. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धावांची गरज आहे. जास्त 100 रुपये काय हा बॉल आणि 30 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय अभिजित यांनी. पुन्हा एकदा आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगत होते. लगातारचा तिसरा चेंडू जर आपण पाहिलं तर निर्धाव येतोय. विलास पण कुठे असेल तर त्वरितच या समालोचन कक्षामध्ये. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. फटका फसलाय. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर पुढे सरकली आहे. 14 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. बाहेर चाललाय. ठीक आहे जा जा. तेच मी बोललो घ्यायला आलास तर बरं झालं असतं रे. ठीक आहे जाऊ दे चल बघतो. यावेळेला देखील आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. आणखीन 2 धावा या ठिकाणी पूर्ण
केल्या जात आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. यस, तिसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण देखील केली आहे का? यस, डायरेक्ट थ्रो आणि फलंदाज अभिजित फाटक बाद. 7 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हो, समोर फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. आणखीन एक विकेट माघारी परतताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. आता मात्र कोण येणार मैदानामध्ये? यस, ज्या खेळाडूची सगळ्यांना आतुरता होती तो खेळाडू मैदानामध्ये आलाय. तो मैदानामध्ये आलाय. माझ्या कानावरती चौकार मारला प्रथमेश यांनी. ₹1000 पारितोषिक बाबू यांच्याकडून दिलं जाईल. गोपी यांच्याकडून जर त्यांनी षटकार ठोकला तर ₹1000 रोख रकमेचं पारितोषिक. महेश चेलवडकर, दुर्वेश लोके यांच्याकडून षटकार जर ठोकला तर त्याच्यासाठी ₹1000 पारितोषिक. तुषार चिखले याच्याकडून देखील ₹5000 पारितोषिक दिलं जाईल षटकार जर समोर ठोकला तर. नितीन मोरे यांच्याकडून ₹500 पारितोषिक दिलं जाईल. नवीन ओव्हर नाही. खेळाडूचे चाहते आहेत. तोच खेळाडू मैदानामध्ये आलाय. हो, स्ट्राईक वरती येईल का? यस, आलाय स्ट्राईक वर. टाळ्यांचा कडकडाट, शिट्यांची बरसात केली जाते या खेळाडूसाठी कारण त्याला स्ट्राईक भेटली आहे. चौकार आला तर ₹500 पारितोषिक बाबू यांच्याकडून दिलं जाईल. षटकार ठोकला तर गोपी यांच्याकडून ₹1000 पारितोषिक. षटकार ठोकला तुषार चिखले यांच्याकडून ₹500 पारितोषिक. नितीन मोरे यांच्याकडून देखील ₹500 पारितोषिक. षटकार ठोकला तर ₹5000 पारितोषिक जाहीर केलेलं आहे बाबू यांनी. बॉलर प्रेशर मध्ये आलेला दिसतोय. हो, उडवलाय. मोठा फटका जरूर पाहायला मिळाला. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर फलंदाज मात्र माघारी परतले. प्रेक्षक नाराज नसतीलच. प्रेक्षकांना जरा वाटलं काय बोलतो तू आउट आहे की काय? प्रेक्षकांच्या डोळ्यात मात्र अश्रू येताना पाहायला मिळत आहेत. कारण आवडता खेळाडू माघारी परतलाय. प्रेक्षकांच्या डोळ्यात नक्की आनंद अश्रू आहेत की कोणते अश्रू आहेत ते मात्र कळालेले नाहीये. काय काय रुपेश आलेत आणि त्यांच्या बॅट मधून षटकार आला तर ₹1000 पारितोषिक तुषार चिखले यांच्याकडून दिलं जाईल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चॅम्पियन ट्रॉफी 2024 सेमीफायनलची मॅच फायनल मध्ये आपण पाहतोय. फायनलच्या उंबरठ्यावरती संघ आहे.
चव्हाटा कोचरा हा संघ फायनलच्या वाटेवर. नरे पार्क बॉईज चांगला खेळ या संघाने केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चला या शेवटचा बॅट्समन, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. निनाद गावडे, मिलिंद गावडे यांचे सुपुत्र निनाद आलेत फलंदाजीसाठी. विदाऊट प्रॅक्टिस आपण पाहिलं तर हा संपूर्ण संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. नरी पार्क बॉईज खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे. शेवटचा बॉल आणि आपण जर पाहिलं तर हा सामना जिंकलाय तो म्हणजे टीम चव्हाटा कोचऱ्या संघाने आणि या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. टीम चव्हाटा कोचऱ्या संघाने हाडलक टीम नरे पार्क बॉईज चांगला खेळ केला या मॅच मध्ये. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पुढील वाटचालीस आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो, धन्यवाद. ज्या संघाने आजच्या दिवसामध्ये सहभाग घेतला त्या सर्व संघांचे मी मंडळाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आजच्या दिवसामध्ये अनेक रोमहर्षक सामने आपल्याला पाहायला मिळाले, अनेक रोमहर्षक लढती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्या संघांमधून चव्हाटा कोचरा हा संघ या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये धडक मारतोय. मी या संघाला शुभेच्छा देतो. ज्या संघांनी सहभाग घेतला त्या सर्व संघांचे आभार व्यक्त करतो. आणि उद्या जे सामने खेळवले जाणार आहेत त्यामध्ये STMM गावकरवाडी पडेल विरुद्ध KCC जेटेवाडी मिडबाव, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपला संघ ठीक 8:30 वाजता सकाळी आपण उपस्थित ठेवायचंय. कारण की उद्या अंतिम सामना अधिक बक्षीस वितरण म्हणजे अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी वेळीच हे सामने सुरू करण्यासाठी या ठिकाणी सहकार्य करावं अशी मंडळाच्या वतीने मी विनंती करतो. तसेच अमर क्रीडा मंडळ मनेरवाडी आयनल विरुद्ध गिरेश्वर डायमंड 11 अनसुरे, नवनाथ 11 हडी अ संघ, रामेश्वर रॉयल, RR11 डोंबिवली, सुपरस्टार मिडबाव, संघर्ष कोचरा, श्रीराम स्पोर्ट्स विरुद्ध तसेच साई स्पोर्ट्स मिडबाव विरुद्ध डमी या सर्व संघांनी वेळीच उपस्थिती दाखवावी. एखादा संघ जर उशिरा आला तर या